महाराष्ट्रातील माझ्या तमाम धनगर समाज बांधवांना मानाचा जय मल्हार, जय शिवराय, जय भीम, जय लहुजी, जय सेवालाल। स्वर्गीय बी.के. कोकरे साहेबांनंतर या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने धनगर समाजासाठी एसटी आरक्षणाची लढाई जर कोणी लढत असेल तर ते म्हणजे आदरणीय दीपक भाऊ बोराडे। निस्वार्थपणे धनगर समाजाला एसटीचं सर्टिफिकेट भेटावं यासाठी ते दिवसरात्र फिरत आहेत। काल मुंबईचा दौरा केला, 2 दिवसापासून मुंबईतील समाज बांधवांच्या भेटीगाठी घेतल्या आणि काल रात्री आपल्या निवासस्थानी जालना या ठिकाणी ते आले। जालना या ठिकाणी निवासस्थानी आल्याच्या नंतर रात्री 2:30 ते 5च्या दरम्यान मी कुठल्याही जातीचा आतापर्यंत कधीही विरोध केला नाही आणि करणारही नाही, पण ज्या कुठल्या हरामखोर बांडगुळांनी दीपक भाऊ बोराडे यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, त्यांची गाडी फोडून, ज्या ठिकाणी त्यांच्या निवासस्थानी त्यांची गाडी होती, घरामध्ये लहान लहान मुलं आहेत, बायको आहे, आई आहे, म्हणजे सर्व परिवार असताना त्यांच्या घरासमोर जाऊन गाडी फोडण्याचं काम ज्या नामर्दाने केलं, ज्या नालायकाने केलं, ज्या हिजड्याने केलं, त्याचा मी सर्वप्रथम जाहीर निषेध करतो व जालना येथील एसपी साहेब यांना विनंती करतो की आता कुठेतरी आमच्या धनगर समाजाचा आवाज बनत आहे दीपक भाऊ बोराडे, आणि 21 जानेवारी रोजी धनगर समाजाचं परत मुंबई येथे ना भूतो ना भविष्य असं मोठं आंदोलन उभारलं जाणार आहे। त्या आंदोलनाची तयारी दीपक भाऊ बोराडे करत आहेत। त्यांच्या जर जीविताला काही कमी जास्त झालं तर या महाराष्ट्रातील धनगर समाज बांधव शांत बसणार नाही। त्यामुळं जालना येथील एसपी साहेबाला माझी विनंती आहे की आमच्या दीपक भाऊ बोराडे यांना आपण संरक्षण द्यावं, आणि त्यांचं संरक्षण करण्यासाठी या महाराष्ट्रातील धनगर समाज देखील तेवढ्याच ताकदीने जालना या ठिकाणी जाणार आहे। धनगर समाज बांधवालाही माझी कळकळीची विनंती आहे की आपला आवाज कुणीतरी दाबण्याचा प्रयत्न करत आहे। भावांनो, आपण सर्वांनी मिळून दीपक भाऊ बोराडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायचं आहे, आणि ज्या नालायकांनी, ज्या हरामखोरांनी गाडी फोडलेली आहे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याला शिक्षा झालीच पाहिजे। धन्यवाद।